राज्यातला प्रमुख सत्ताधारी पक्ष आणि भाजप प्रणित एनडीएचा महत्त्वाचा घटक पक्ष म्हणजे शिवसेना. शिवसेनेचे संसदीय नेते म्हणून संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्तरावरती शिवसेनेचे रणनीतिकार अशी ओळख निर्माण केलेली आहे. आपल्यासोबत खुद्द संजय राऊत आहेत. सर, जय महाराष्ट्र न्यूजच्या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत आहे. छान. राष्ट्रीय स्तरावरती सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. शिवसेनेचं महत्त्व यासाठी सुद्धा भाजपला महत्त्वाचं आहे की गेल्या वेळेस 2014ला 18 जागा महाराष्ट्रातून शिवसेनेने जिंकल्या होत्या. आता या 18 जागा कायम राखण्याचं आव्हान सुद्धा शिवसेनेसमोर आहे. प्रत्येक निवडणूक हे एक आव्हान असतं. मागच्या वेळेला जरी फार मोठी मोदींची लाट होती, देशातलं वातावरण एक असं मोदी नावानं भारलेलं होतं, तरी सुद्धा कोणी पैकीच्या पैकी जागा जिंकू शकले नाही. नक्कीच देशभरामध्ये नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाला 280-82 जागा मिळाल्या. हा सर्वाधिक त्यांचं आतापर्यंत आकडा, म्हणजे पूर्ण बहुमत मिळालं. ह्या वेळेला तशी लाट नाहीये. लाट एकदाच येते, एकदा जाते. आता आम्हाला मागच्या 5 वर्षामध्ये सरकारने काय केलं किंवा प्रधानमंत्र्यांनी काय केलं, त्यांच्या सरकारने काय केलं, हा सुद्धा एक अजेंडा घेऊन लोकांसमोर जावं लागेल. पण विरोधी पक्ष जो समोर आमचा आहे त्यांच्याकडे काहीच अजेंडा नाही. निदान एनडीएकडे काहीतरी अजेंडा आहे. आम्ही काहीतरी 5 वर्षात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भविष्यातल्या आमच्या योजना आहेत. त्याच्यामुळे 18च्या जागा वाढतील, 20च्या वर आम्ही कशा जाऊ म्हणजे महाराष्ट्रात, याचे नक्कीच प्रयत्न सुरू आहेत. सर, राष्ट्रवाद, राष्ट्रीय सुरक्षा, स्थिर सरकार, दहशतवाद विरोधातला लढा हे मुद्दे घेऊन भाजप देशभरात प्रचार करते किंवा भाजपचा पूर्ण प्रचार हा त्यावरच फोकस आहे. शिवसेनेची स्वतःची प्रचार नीती काय? शिवसेनेची प्रचार नीती काय असणार हा राष्ट्रीय स्तरावरचा विषय आहे. लोकसभा निवडणुका हा एक राष्ट्रीय विचारांवर लढला जातो. तुम्ही त्यासाठी आम्ही गावात काय केलं, शहरात काय केलं, हे मुद्दे येणार नाहीत. आणि देशाची राष्ट्रीय सुरक्षा, देश कोणाच्या हातात सुरक्षित आहे, हे मुद्दे आम्हाला घेऊन जावंच लागेल एनडीए म्हणून. कारण आमच्या एनडीएचा जो चेहरा आहे, जे नेतृत्व आहे, ते नक्कीच प्रधानमंत्री मोदी यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे नरेंद्र मोदी, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या भूमिका हा प्रचाराचा विषय असणार. शिवसेनेची राष्ट्रीय स्तरावरची कायम भूमिका राहिली बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून. मग ती काश्मीर संदर्भात असेल, ती पाकिस्तान संदर्भात असेल, ती राम मंदिराविषयी असेल, खास करून हिंदुत्व, ज्या हिंदुत्वाच्या धाग्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना भाजपची युती झाली. 5 वर्षात जे आम्ही वेगळे होतो, एकत्र आलो, हे मुद्दे राहणार. आज सुद्धा नरेंद्र मोदी विदर्भात आहेत, वर्ध्यात आहेत. त्यांनी सुद्धा प्रामुख्याने राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा मांडलेला आहे. आणि गेल्या 1 महिनाभरामध्ये ज्या घटना घडल्यात, तो विषय पाहता राष्ट्रीय सुरक्षा हा आमचा सगळ्यांचा एक महत्त्वाचा मुद्दा राहील. सर, काल परवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गांधीनगरला गेले. हो. काही टीकाकारांचं असंही म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंना अमित शहांच्या उमेदवारी अर्ज भरायला ज्या अर्थी उद्धव ठाकरेंना आणलं गेलंय, त्या अर्थी नितीन गडकरींना मोदींनी एक मेसेज दिलेला आहे की जर का एनडीएचं बहुमत आलं नाही, भाजपचं स्पष्ट बहुमत आलं नाही आणि कडवळ सरकार उभं करायचं झालं तर उद्धव ठाकरे हे आमच्या बरोबरच राहतील, म्हणजे शिवसेना ही आमच्या बरोबरच राहील, हा मेसेज. मग तेव्हा शिवसेना हे म्हणणार नाही की तुम्ही मराठी पंतप्रधान केला तरच आम्ही तुमच्या बरोबर येऊ, दुसरा कोणताही दिला किंवा स्वतः मोदी दिले तरी चालतील, अशी शिवसेनेची भूमिका राहील. त्या अर्थानं उद्धव ठाकरेंची उपस्थिती गांधीनगरमधली बघितली जाते. लक्षात घ्या, गांधीनगरमधल्या उपस्थितीचे तुम्ही वेगवेगळे अर्थ काढताय. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. आम्ही युतीमध्ये आहोत, आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये आहोत. आणि जेव्हा आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये असतो तेव्हा त्याचं नेतृत्व नक्कीच पहिल्यापासून भारतीय जनता पक्ष मोठा पक्ष आहे, तो करत आला. त्या पक्षाचे अध्यक्ष करतात, प्रधानमंत्री अटलजी करत होते. आणि पंतप्रधान कोणाला करायचं, त्यांच्या पक्षानं, सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. जर बहुमत मिळालं नाही पक्षाला, एखाद्या पक्षाला, मोठ्या आघाडीला, तर चर्चा होईल. या क्षणी प्रधानमंत्री मोदी हे पुढे चालू राहतील, त्यांच्या पदावर काम करत राहतील, अशा प्रकारची भावना आमच्या सगळ्यांची आहे. आणि फक्त त्या हेतून उद्धव ठाकरे गेले होते का, तर मला असं अजिबात वाटत नाही. अमित शहा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
आता अडवाणी हे नेतृत्व करत होते एनडीएचं वगैरे, आज ते राजकारणाच्या बाहेर आहे पूर्णपणे. अशा वेळेला देशातल्या सगळ्यात विरोधकांना, मग युपीए असेल किंवा महागठबंधन असेल, त्यांनाही दाखवायला पाहिजे की इथे सुद्धा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सगळे प्रमुख लोक एकत्र एका व्यासपीठावर आहेत. हे दाखवण्यासाठी गांधीनगरच्या सभेचं आयोजन होतं आणि निमित्त होतं, अर्थात अमित शहांचा अर्ज भरण्याचं जे कारण होतं ते. आणि मला असं वाटतं की त्यात काही चुकीचं असं मला वाटत नाही. नितीन गडकरी हे भाजपचे मोठे नेते आहेत, महाराष्ट्रातून गेलेले आहेत, त्यांच्याविषयी सगळ्यांनाच प्रेम आहे, आस्था आहे, धडाकेबाज मंत्री आहेत. राजनाथ सिंग दुसरे एक नेते आहेत जे उत्तर प्रदेशातून आलेले आहेत, देशाचे गृहमंत्री आहेत. भारतीय जनता पक्षामध्ये एकापेक्षा एक सरस नेते आहेत आणि त्यांनी आपापल्या खात्यामध्ये आपला प्रभाव पाडलेला आहे. आणि एका वेळेला प्रधानमंत्री एकालाच होता येतं आणि शेवटी तुमच्या मागे किती खासदार आहेत तुमच्या पक्षाचे, पक्ष किती तुमच्या पाठीशी आहे, त्याच्यावर ठरतं प्रधानमंत्री व्हायचं की नाही. सर, वाराणसीला जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला उमेदवारी अर्ज भरतील तेव्हाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जातील? असं आहे की जर प्रधानमंत्री मोदी यांची इच्छा असेल की शिवसेना पक्षप्रमुखांनी यावं तर नक्कीच उद्धवजी विचार करते, का करणार नाही. शेवटी हे एक नातं जे निर्माण झालं किंवा आहे त्या नात्यातून हे जाणं येणं होतं असतं. गेल्या 4 वर्षामध्ये एक थोडंसं दुरावा निर्माण झाला, पण त्याच्या आधी 25 वर्ष आम्ही एकत्रच होतो आणि एकमेकांना जाणं येणं आमचं होतं नेहमी. तर वाराणसीला जर गरज असेल उद्धवजींची आणि मोदींना असं वाटलं की उद्धवजींनी यायला हवं तर ते येतील. आता महाराष्ट्रामध्ये काही सभा एकत्र करणार आहेत ना उद्धवजी, आणि व्यासपीठावरती जाणं हा एक आपला युतीचा धर्म आहे. सर, तुम्ही थोड्या वेळापूर्वी असं म्हणालात तुमच्या उत्तरात की हिंदुत्वाचा जो अजेंडा आहे, विशेषतः राम मंदिराचा जो प्रश्न आहे, त्या प्रश्नावरती आम्ही एकत्र आलेलो आहोत. हिंदुत्वाची कास धरूनच दोन्ही पक्ष चालतायत, म्हणूनही शिवसेना परत युतीमध्ये आलेली आहे. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की चलो अयोध्या हे अभियान तुम्ही राबवलं, राम मंदिरासाठी तुम्ही आग्रही भूमिका घेतली, आजही आहे. पण राम मंदिराचा प्रश्न जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये आहे हे माहीत असताना सुद्धा तुम्ही वटहुकूम काढा अध्यादेश काढण्याचा आग्रह धरला होता. हट्ट आजही आहे म्हणतायत. पण तो प्रश्न मध्येच भाजपनं तितका लावून धरला नाही जितका शिवसेनेने लावला. आम्ही किंबहुना ज्या अर्थी केंद्र सरकारने ही भूमिका घेतली की आम्ही अध्यादेश काढणार नाही आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा वेळप्रसंगी आम्ही आदर करू, किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जी अतिरिक्त जागा आहे वादग्रस्त जागेच्या अवतीभोवतीची ती मूळ मालकांना परत करा असं पिटिशन दाखल केलं, त्या अर्थी भाजपची भूमिका स्पष्ट झालेली आहे. आता शिवसेनेची भूमिका काय? शिवसेना आपल्या भूमिकेपासून थोडी ढळलेली नाही. मी भूमिका भाजपची म्हणत नाही, ती सरकारची भूमिका होती, सरकार म्हणून. आणि 65 एकर जागा ही राम जन्मभूमी न्यासला परत द्या असं जेव्हा सरकारनं सुप्रीम कोर्टला ॲफिडेव्हिट दिलंय, याचा अर्थ असा आहे की सरकारला सुद्धा हा मुद्दा लवकरात लवकर मार्गी लावायचा आहे. ही जागा जर आम्हाला परत मिळाली आता तर मला वाटतं राम मंदिराचं 80% काम पूर्ण होत आहे. डिस्प्युटेड लँड किती आहे? 2.25 एकर आहे. त्याच्या अवतीभोवतीची 65-66 एकर जागा ही राम जन्मभूमी न्यासाची आहे. तिथे सुद्धा काम सुरू होऊ शकतं. आणि एकदा तो भाग संपूर्ण मंदिराच्या व्याप्तीत आला की मला असं वाटतं संपूर्ण अयोध्येतच राम मंदिर होणार आहे ते. आणि ही उद्या निवडणूक संपली, 1 महिन्याचा कालखंड आहे, त्यानंतर मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की राम मंदिर कार्याच्या निर्माणाला गती मिळते. हे तुम्हाला खात्रीनं सांगतो मी. आणि स्वतः उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन त्या कार्याला गती देतील. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की जी वादग्रस्त जागा आहे 2 एकर, ती वादग्रस्त नाही, फक्त 2 एकर, आणि आजूबाजूची जी 65-67 एकर जागा आहे त्यासाठी जे पिटिशन केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केलं त्याने तुम्ही समाधानी आहात? हे जेव्हा उद्धव ठाकरे जेव्हा अयोध्येत जाऊन आम्ही रान उठवलं त्यानंतर हालचाली सुरू झालेल्या आहेत. हो, की आता आपलं काहीतरी पाऊल टाकलं पाहिजे आणि 65 एकर जागा द्या आमच्या ताब्यात, ही आमची मागणी आहेच ना. 65 एकर जागा ही राम जन्मभूमी न्यासला परत द्या, कारण ती जागा वादग्रस्त नाहीये, तिथे कोणाचा वाद नाहीये. मग ती जागा जरी परत केली तरी तिथे काम सुरू होईल. आणि हा सुद्धा शिवसेनेचा किंवा शिवसेना पक्ष प्रमुखांचा अयोध्येत जाण्यातला
एक विजय आहे फार मोठा. म्हणजे तुमचा हेतू साध्य झाला, नक्कीच होतो आहे. सरकारने ठोस भूमिका घेतली. 100% नसेल झाला, पण आम्ही नक्कीच काही पावलं पुढे गेलो. म्हणजे भाजपला तुम्ही भूमिका घ्यायला भाग पाडलं. 100% घ्यायला भाग पाडलं, घ्यायलाच पाहिजे. तर आपण राज्यातल्या विषयांकडे वळूया. काही गुंतागुंतीचे प्रश्न सेना भाजपमधले अजूनही सुटलेले नाही. सर, 18 खासदार गेल्या वेळेस 2014ला शिवसेनेचे निवडून आले होते. तुम्ही 18 पैकी 17 खासदारांना फेर उमेदवारी दिली. एकच उस्मानाबादचे रवींद्र गायकवाडांचं तिकीट तुम्ही कापलं. त्यांच्या ठिकाणी तुम्ही ओमराजेसारखा एक सक्षम उमेदवार दिला असंही मी म्हणेन. पण अशी वेळ का आली की काही ठिकाणी आपल्याला माहिती आहे की तिथल्या खासदाराचा परफॉर्मन्स हा कमी अधिक असताना सुद्धा उमेदवारीसाठी स्पर्धा लागली नाही, उमेदवारी एका यादीत जाहीर झाली. यांनी एक मेसेज असा गेला आहे की शिवसेनेला आपले 18 खासदार रिटेन करताना कदाचित अडचण येऊ शकते, त्यांना प्रचाराला अधिक वेळ दिला गेला पाहिजे, म्हणून ती उमेदवारी आधी जाहीर झाली. त्याच वेळी आतापर्यंत भाजपनं 6 खासदारांची उमेदवारी नाकारलेली आहे. एक तर तुमच्यामुळे नाकारली जाईल अशी शक्यता आहे किरीट सोमय्या यांची. आमच्यामुळे? हो. कशी काय? कारण मातोश्रीचा कौल मिळत नाहीये किरीट सोमय्याच्या तिकीटाला. बघा, मातोश्रीचा कौल मिळत नाही वगैरे हा विषय भाजपने त्याच्यावर चर्चा करावी. त्यांचा पक्ष आहे, त्यांनी इतर उमेदवार जाहीर केल्या. त्यांनी किरीट सोमय्यांचीच कशाला, या देशामध्ये जवळजवळ 50च्या वर विद्यमान खासदारांच्या उमेदवारा त्यांनी रद्द केलेल्या आहेत सिटिंग इन. त्यात काही माजी मंत्री आहेत, विद्यमान 1-2 राज्यमंत्री आहेत. अशा वेळेला त्यांनी फक्त किरीट सोमय्यासाठी आमच्यावर खाफर फोडणे चुकीचं आहे. पण जे 60-70 इतर खासदारांना जे तिकीट नाकारले गेलं त्याला काय मातोश्री जबाबदार आहे का? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की ईशान्य मुंबईचा प्रश्न, उमेदवारी कोणाला द्यायची नाही द्यायची, हा सर्वस्वी भाजपचा प्रश्न आहे. नक्कीच हा भाजपचा म्हणजे किरीट सोमय्यांच्या नावाला तुमची आडकाठी नाही. त्यांनी पहिल्या यादीमध्ये त्यांनी जाहीर करायला हवं. आम्ही जाहीरपणे कुठे सांगितले का पक्षप्रमुखांनी आमच्या किंवा आमच्यासारख्या नेत्यांनी? ठीक आहे, आम्ही ज्या घटना घडतात त्याच्याकडे आम्ही तटस्थपणे पाहतो. नक्कीच किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या बाबतीमध्ये, पक्षप्रमुखांच्या बाबतीमध्ये काही विधानं केलेली आहेत. अशा प्रकारची विधानं करणं शिवसेना पक्षप्रमुखांवर हे नक्कीच शोभादायक नव्हतं. मतभेद असू शकतात. आम्ही सुद्धा जेव्हा आमची युती नव्हती आम्ही काही टीका टिप्पण्या केलेल्या आहेत, पण आम्ही बिलो द बेल्ट कधी वार नाही केला. प्रत्येकात एक सन्मान आहे. मोदी प्रधानमंत्री आहेत, आम्ही धोरणांवर टीका केली. जेव्हा माणूस धोरणांवर टीका करतो ती स्वीकारायची असते, पण तुम्ही ती टीका व्यक्तिगत पातळीवर जाऊन करता तेव्हा लोकांची मनं दुखावतात, कार्यकर्त्यांची मनं दुखावतात, अस्वस्थ होतात. तर हे असतं, हे प्रत्येक पक्षामध्ये होतं अनेक ठिकाणी. एका फक्त शिवसेनेमध्ये आहे का? स्वतः शरद पवारांनी सुद्धा विजयसिंग मोहिते पाटलांच्या जागी स्वतःची उमेदवारी जाहीर केली होती. अनेकांना उमेदवारी मिळतात. राजकारणामध्ये असे चढउतार येत असतात. आज वर्ध्यामध्ये जी जाहीर सभा झाली त्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांवरती भरपूर टीका केली. आमच्या भीतीमुळे ते रणांगणातून पळाले असं ते म्हणालेले आहेत. शरद पवारांवरती जास्त टीका करणे, त्याचवेळी घराणेशाहीवर टीका करता करता घराणेशाहीचेच वारसदार आपल्या पक्षात घेणे, यांनी नकळत काँग्रेसची जी संस्कृती आहे ती लोकांवरती अप्रत्यक्षपणे सत्ताधारी पक्षाकडून ठसवली जाते असं वाटत नाही. मिळेल त्या मार्गाने सत्ता प्राप्त करणं आणि टिकवणं ही काँग्रेसची संस्कृती आहे. आणि हळूहळू ही संस्कृती राजकारणातला प्रत्येक पक्ष स्वीकारत गेलेला आहे. सत्तेशिवाय आम्ही राहू शकत नाही, सत्तेशिवायची तडफड आम्हाला जगू देत नाही, सत्ता गेली तर आमचं काय होईल असं प्रत्येक राजकीय पक्षाला वाटतं. मी काय फक्त बीजेपीचं म्हणत नाही, पण सत्तेशिवाय सुद्धा खूप चांगलं काम करता येतं, देशाला महाराष्ट्रात दिशा देता येतं. हे आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून शिकलो. त्यांनी कुठे सत्ता आयुष्यात स्वीकारली. अनेक वर्ष तर आम्ही निवडणुकीत पराभव पत्करत होतो, तरी आमची सत्ता लोकांच्या मनावरती राहिली. काँग्रेसचं तसं नव्हतं. काँग्रेसनी सातत्यानं सत्तेचा घोडेबाजार
मिळेल त्या मार्गानं सत्ता मिळवायची, टिकवायची, दुसऱ्यांच्या सत्ता पाडायच्या, दुसऱ्यांची घराणी फोडायची, दुसऱ्यांची माणसं तोडायची, विकत घ्यायची, ही नक्कीच काँग्रेसची संस्कृती आणि त्या संस्कृतीच्या विरुद्ध आम्ही लढत राहिलो. पण शेवटी आता काँग्रेसला नामोहरम करायचा असेल तर मला असं वाटतं की हा मार्ग स्वीकारलाय आमच्या लोकांनी, की काँग्रेस भाजपने स्वीकारलाय, कारण तुम्ही कोणाला फोडून उमेदवारी दिलेली नाही. आमचा त्याच्यावरती फार विश्वास नाही आहे. या याच्यावरती कार्यकर्त्याला ताकद देणं, कार्यकर्त्याला बळ देणं, भले आम्ही एकदा हरू, दुसऱ्यांदा हरू, पण केव्हा ना केव्हा तरी त्या प्रस्थापिताच्या विरुद्ध आपला स्वतःच्या हक्काचा माणूस उभा राहील आणि उभा करणं, ह्याला मी राजकीय ताकद मानतो. आता विखे पाटील हे वर्षानुवर्ष आहेतच, ते काँग्रेसमध्ये आले का बीजेपीत आले का विखे पाटलांचं घराणंच आहे. तिथे मोहिते पाटील असतील, अजून सांगलीमध्ये अजून कोणीतरी असतील. याच्या पलीकडे आपल्या विचाराचा कार्यकर्ता तिथे आपण निर्माण करणं गरजेचं. आपल्या विचाराचा कार्यकर्ता, दुसऱ्याची वैचारिक बांधिलकी आपण घ्यायची तात्पुरत्या स्वरूपात. नक्कीच सत्ता मिळते, सत्ता टिकते, एक जिल्ह्यात, तालुक्यात, गावात बळ मिळतं, पण त्याच्यामध्ये भेसळ असते त्या विचारामध्ये. आम्ही विचारांसाठी लढलेली माणसं आहोत आणि मी सातत्यानं शिवसेना प्रमुखांचा विचार मांडला 100%. त्याच्यामध्ये कधी मला भेसळ दाखवावी की तुम्ही चुकीचा विचार मांडला. जो बाळासाहेबांनी मला विचार दिला तोच मी मांडत राहिलो. सर, संसदीय नेते म्हणून शिवसेनेचे महाराष्ट्रातल्या 18 पैकी 17 ठिकाणी तेच उमेदवार आहेत जे गेल्या वेळेस खासदार म्हणून निवडून आले. एकच बदलला गेलेला आहे. हे जे 17 ज्यांना पुन्हा उमेदवारी दिली गेलेली आहे त्याविषयी तुमचं वैयक्तिक मत काय? ना, वैयक्तिक मत का असणार, पक्षाने घेतलेला निर्णय आहे प्रत्येकाचा परफॉर्मन्स पाहून. आणि कोणताही उमेदवार जर दिला, नवीन असेल जुना असेल, 100% त्याला कोणाचा पाठिंबा मिळत नाही. आपल्याला उभं राहावं लागतं, लोकांना कन्व्हिन्स करावं लागतं, आपला विचार लोकांपर्यंत न्यावा लागतो. यातले बरेच लोक जे आहेत सातत्यानं वारंवार निवडून आलेले लोक आहेत. आढळराव पाटील असतील, 3 वेळा निवडून आले, भावना गवळी 4 वेळा निवडून आली, खैरे 4 वेळा निवडून. हे आपापल्या भागामध्ये उत्तम काम करणारी माणसं आहेत आणि त्यांनी अनेक लाटा अंगावर घेतल्यात विरोधाच्या आणि निवडून आलेत. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की त्यात काही उद्धवजींचा निर्णय कुठे कमी पडला किंवा चुकला. भाजपच्या केंद्रीय प्रचार समितीचे सदस्य आहेत नारायण राणे. त्यांचा मुलगा निलेश राणे आज सिंधुदुर्गातनं अर्ज भरतोय. सिंधुदुर्गाची जागा, रत्नागिरी सिंधुदुर्गची तुमच्याकडे आहे. हो, जिंकणार विनायक राऊत खासदार आहे. हो, 2 लाख अशा वेळी तुम्ही हा आक्षेप भाजपला घेतला नाही की तुमच्या प्रचार समितीचे केंद्रीय तेही त्याचे सदस्य असलेले नारायण राणे, त्यांचा चिरंजीव हा तिथे अर्ज भरतो, बंडखोरी करतो, हा जाब भाजपला विचारला नाही? आम्ही कशा करता विचारायचा? आम्हाला सिंधुदुर्गमध्ये जिंकण्याची पूर्ण खात्री आहे. किंबहुना मागच्यापेक्षा जास्त मतांनी विनायकराव जिंकून येतील अशा प्रकारचं वातावरण आहे. विचार भारतीय जनता पक्षाने करायचा असतो. खरं म्हणजे अशा प्रकारचे त्यांचा पक्षातला कोणी प्रमुख माणूस चुकीच्या मार्गाने जात असेल, त्यांचा विचारधारा सोडून त्याच्यावर ते लांछन त्या पक्षाला आहे, त्यांनी कारवाई केली पाहिजे. तुमच्या पक्षातल्या माणसावरती कारवाई करा असं आम्ही कशा करता सांगू? निवडणुकीच्या रिंगणामध्ये जर कोणी उतरला असेल तर लोक त्याला उत्तर देतील ना. आपण जर लोकशाही निवडणुका मानतो तर मला वाटतं की मतपेटीतून चांगलं उत्तर देऊ शकतात लोक. दूध का दूध और पाणी का पाणी हे होऊ शकतं. आणि त्या जिल्ह्यामध्ये असा निकाल कोकणातल्या जनतेनं विधानसभेलाही दिलेला आहे आणि लोकसभेलाही दिलेला आहे आणि आता परत देते. सर, मुंबईमध्ये ज्या 5 प्रमुख जागा आहेत तिथे सुद्धा शिवसैनिक आणि भाजपचा कार्यकर्ता यांच्यामध्ये जमिनीवरती अजून तशी दिलजमाई झालेली नाही. म्हणूनच कदाचित काल उत्तर मध्यच्या खासदार हा विषय महाजन ह्या मातोश्रीवरती आले. गैरसमजातून काही गोष्टी घडतात. तरुण मुलं आहेत दोन्ही बाजूला. आणि मला असं वाटतं काल पूनम महाजन का मातोश्रीवरती प्रसंग आलेला नाही. प्रमोद महाजन तर मातोश्रीचे फार लाडके नेते होते भाजपमधले बाळासाहेबांचे, आमच्या सगळ्यांचे. तर महाजनांना काय मातोश्री नवीन नाही ना, आणि ती कुटुंब किंवा आम्ही एकमेकांना नवीन नाही आहोत. आम्ही हक्काने सातत्यानं भाजपमध्ये कोणाशी बोलत असू तर महाजन कुटुंबाशीच बोलत आलो आम्ही. की भाजप बरोबर युतीची पुन्हा जेव्हा बोलणी झाली तेव्हा ती लोकसभा निवडणुकीबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा करा असा आग्रह होता.
तशी ती बोलणी झाली हे पत्रकार परिषदांमधून सांगितलं गेलं. पण अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं का? किंबहुना आजही त्या बैठकीला हजर असणारे काही भाजपचे नेते खासगीत असं सांगतात की याविषयी काही ठरलेलं नाही, नाही, त्या उलट बैठकीला- ठरलं ते उपमुख्यमंत्री पदाला घेऊन ठरलं. नाही नाही, बघा एक लक्षात घ्या, त्या बैठकीला भाजपकडून कोणी हजर नसावेत आणि आमच्याकडून पण नसावे. तर कोणी म्हणत असेल की आम्ही हजर होतो तर ते खोटं बोलतात. या संदर्भातली चर्चा आहे ही प्रामुख्यानं केंद्रीय नेतृत्व आणि उद्धव ठाकरे यांच्यातच झालेली आहे. ती काय झाली आम्हाला माहिती आहे. ते तिसरा किंवा चौथा जर कोणी हजर असल्याचा दावा करत असेल तर अफवांवरती विश्वास ठेवू नका. उद्धव ठाकरे सध्याचे मुख्यमंत्री आणि अमित शहा या तिघांच्या व्यतिरिक्त मला वाटत नाही चौथ्याला कोणाला हे काही यातली कल्पना आहे. आणि जेव्हा मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन सांगतात की विधानसभेतलं जागा वाटप आणि सत्ता वाटप हे समसमान होण्यावरती एकमत झालेलं आहे, याचा अर्थ तुम्ही समजून घेतला पाहिजे आणि ते स्पष्ट आहे. अमित शहा आणि उद्धव ठाकरे ह्यांच्यामध्ये सातत्यानं संवाद होतो आहे आणि ते दोघे आता अनेक विषयांवर चर्चा करतात आणि प्रश्नांची उकल करतात. विधानसभेला जर का भाजपपेक्षा शिवसेनेच्या जास्त जागा आल्या तर मुख्यमंत्री पदावरती शिवसेना क्लेम करणार? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असावा ही एक महत्त्वाची भूमिका आहे आणि ती राहणार. आणि भविष्यामध्ये या राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल हे मी तुम्हाला खात्रीनं सांगू शकतो. त्यासाठी मला कोणाला विचारायची गरज नाही आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल. जसं मगाशी म्हटलं की अधिकाराचे समान वाटप होईल. जागा कोणाच्या कमी जास्त हा विषय सोडून द्या, अधिकार सत्ता आणि पदांचं समान वाटप होईल. सर, आदित्य ठाकरे कुटुंबियांपैकी पहिले असे नेते असतील जे लोकांमधून निवडून जातील विधानसभेवर किंवा संसदेत? आता संसदेची निवडणूक तर गेली, प्रश्न विधानसभेचा आहे. आदित्य ठाकरे हे एक महाराष्ट्रात म्हणा देशाच्या स्तरावरती एक पुढे येणारं झपाट्यानं तरुण नेतृत्व आहे. आणि राजकारणात काम करणाऱ्यांना जर इच्छा झाली की आता मला लोकातून निवडून जायचं आहे तर त्यांनी निवडणूक लढणं गरजेचं आहे. आदित्य ठाकरे यांना लोकशाही, संसदीय लोकशाहीच्या विषयी अत्यंत आस्था आहे, त्यावर बोलतात, त्यांचा अभ्यास आहे, ते राजकीय पॉलिटिकल सायन्सचे स्टुडंट आहेत आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे की त्यांनी नेतृत्व करावं. पण निवडणूक लढायचे की नाही हा निर्णय त्याने स्वतः घ्यायचा असतो, कुटुंबानं घ्यायचा आहे. दोन निर्णय घेतली त्याच्यामागे पक्ष ठामपणे उभा राहील. सर, तुम्ही वेळात वेळ काढून जय महाराष्ट्र न्यूजला ही मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद. हे होते शिवसेनेचे संसदीय नेते संजय राऊत. संजय राऊत यांचं एक खूप चांगलं आहे आणि ते वाखाणण्यासारखं सुद्धा आहे. सामनाचे कार्यकारी संपादक म्हणून त्यांची भूमिका आपण सगळेच जण वाचतो, टीव्हीच्या पडद्यावरून सुद्धा ती वाचलेली भूमिका बघतो. पण त्याच वेळी पक्षाचे नेते म्हणून त्यांची जी भूमिका असते ती खऱ्या अर्थानं रोखठोक असते. त्याचाच प्रत्यय आज आपल्याला आलेला आहे. आज इथेच थांबूया. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.